नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात आपल्या रिॲक्शनला, ज्या रिॲक्शनचं नाव आहे सल्फोनेशन. तुम्ही याच्या अगोदर पण बघितलेलं आहे. सल्फोनेशन म्हणजे काय? हायड्रोजनचा ॲटम जर SO3H ग्रुपनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? सल्फोनेशन रिॲक्शन असं म्हणतो. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय SO3H ग्रुप किंवा सल्फोनिक ॲसिड ग्रुप इज कॉल्ड ॲज सल्फोनिक किंवा सल्फोनेशन रिॲक्शन. ठीक आहे. आता सल्फोनेशन रिॲक्शनमध्ये तयार होणारा प्रोडक्ट हा टेम्परेचरवरती डिपेंड आहे. याच्या अगोदरची रिॲक्शन आपण केली त्या ठिकाणी टेम्परेचर आपण कमी घेतलं. जर आपण टेम्परेचर कमी घेतलं तर फक्त आणि फक्त आर्थो पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा SO3H ग्रुपनं रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी आर्थोफिनॉल बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा प्रोडक्ट तयार होतो. ठीक आहे. आज आपण दुसरी कंडिशन घेऊया. दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला टेम्परेचर जास्त घ्यायचं आहे. टेम्परेचर तुम्ही किती घेणार? आपल्यासमोर आहे 373 केल्विन. तुम्ही जर टेम्परेचर वापरलात 373 केल्विन आणि एवढ्या टेम्परेचरला तुम्ही जर सल्फोनेशन केलात तर काय होतं? पॅरा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा SO3H ग्रुपनं रिप्लेस होतो. हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. संपलं. आणि तुम्हाला माहीत आहे सल्फोनेशन होतं म्हणजे काय? हायड्रोजनचा ॲटम काय होतो? रिप्लेस होतो. कशानं रिप्लेस होतो हे बी आपल्याला माहीत आहे, SO3H ग्रुपनं. कळलं का? म्हणजे हायड्रोजन ॲटम निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी SO3H ग्रुप येतो. असं होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? सल्फोनेशन रिॲक्शन असं म्हणतो. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ओके. तुम्ही घेतलात फिनॉल, हे घेतलात सल्फ्युरिक ॲसिड. आता या ठिकाणी होणारी अभिक्रिया कोणती आहे? सल्फोनेशन. मग आता एक वाक्य लक्षात घ्या. तुमचं टेम्परेचर जास्त आहे. किती आहे? 373 केल्विन आहे. आणि एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर टेम्परेचर 373 केल्विन असेल तर हा पॅरा पोझिशन आहे. हा तुमचा फिनॉल आहे. OH ग्रुपच्या जवळची पोझिशन आर्थो, त्याच्या जवळची मेटा आणि त्याच्या जवळची पॅरा. काय होतं? तुमचा जो फिनॉल आहे, फिनॉलमधला पॅरा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम फक्त आपल्याला तर ऑलरेडी माहीत आहे की फिनॉल जो आहे त्याच्यामधला OH ग्रुप हा आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. या अभिक्रियेमध्ये काय होतं? पॅरा पोझिशनचा जो H आहे तो SO3H ग्रुपनं रिप्लेस होतो आणि आपला पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड अशा प्रकारचा प्रोडक्ट त्या ठिकाणी येतो. कसा येतो सांगतो. पहा आता हे आर्थोमेटा पॅरा बघा बरं का. आता ही कोणती पोझिशन आहे? पॅरा पोझिशन आहे. पॅरा पोझिशनला असलेला एक हायड्रोजनचा ॲटम का होईल? रिप्लेस होईल. हो का? हा जो आहे तो निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी हा संपूर्ण ग्रुप जो आहे तो इथे येतो. झालं आहे का? काय घडलं? या अभिक्रियेमध्ये पॅरा पोझिशनचा H रिप्लेस झाला. कशानं? SO3H ग्रुपनं. म्हणजे हा H या ठिकाणी येईल आणि हा SO3H ग्रुप या ठिकाणी येईल. अशा प्रकारची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या ठिकाणी घडते. आता कसा येतो प्रोडक्ट पहा. हे फिनॉल आपण लिहू. हे लिहिलं आपण फिनॉल. ठीक आहे. आता काय झालं? या ठिकाणचा H निघून गेला. या ठिकाणी कोण आलं? SO3H आलं आणि प्लस H आणि OH म्हणजेच H2O तयार झाला. अशा प्रकारची आपली संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी पूर्ण झाली. नाव लिहा. हे कोण आहे? ह्याचं नाव लिहा फिनॉल. का नाव आहे? फिनॉल. आणि ह्याचं नाव आहे आर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड. आर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड असं पण ह्याला म्हणता येईल. सल्फोनिक ॲसिड. दुसरं पण नाव देऊ शकतो आपण. नंबरिंग द्या. 1 2 3 4 आणि 5. लक्षात घ्या तुम्ही. आता या ठिकाणी नाव लिहित असताना OH आणि SO3H या दोघांमध्ये कोणाची प्रायोरिटी जास्त आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. एक लक्षात ठेवा माझ्या लेकरांनो आणि बाळांनो की या ठिकाणी SO3H ग्रुपची प्रायोरिटी जास्त आहे. त्याच्यामुळं यू हॅव टू स्टार्ट द नंबरिंग फ्रॉम SO3H अँड नॉट फ्रॉम OH. हा कशामधला वेगळेपणा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून 1 2 3 4 5 6 अशी नंबरिंग दिली. आता 4 नंबरला OH आहे म्हणजे काय होईल? 4 हायड्रॉक्सी. पुन्हा रिंग आहे बेन्झीन आणि शेवटला SO3H म्हणजे सल्फोनिक ॲसिड. असं पण त्याचं नाव त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. अशा प्रकारची ही एक छोटीशी रिॲक्शन
या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी सल्फोनेशन रिॲक्शनमध्ये एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं, सल्फोनेशन रिॲक्शनमध्ये तयार होणारा प्रोडक्ट हा टेम्परेचरवरती डिपेंड असतो. टेम्परेचर कमी असेल तर फक्त आर्थो पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा SO3H ग्रुपनं रिप्लेस होतो आणि प्रोडक्ट येतो आर्थोफिनॉल सल्फोनिक ॲसिड. त्याच्याऐवजी तुम्ही जर टेम्परेचर हाय घेतलात, म्हणजे किती घेतलात, 373 केल्विन घेतलात, तर अशा वेळेस त्या फिनॉलच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा SO3H ग्रुपनं रिप्लेस होतो आणि प्रोडक्ट येतो पॅराफिनॉल सल्फोनिक ॲसिड. संपलं. अशा प्रकारची ही अभिक्रिया आहे. नेक्स्ट रिॲक्शनला आपण सुरुवात करूयात. पाच करून लिहा. आता आपण काय करूयात, फिनॉलचं ऑक्सिडेशन करूयात. तुम्हा सर्वांना माहीत आहे ऑक्सिडेशन या शब्दाचा अर्थ काय होतो. ऑक्सिडेशन म्हणजे एकतर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. एकतर काय होईल, त्या ठिकाणी ॲडिशन होईल ऑक्सिजनची किंवा हायड्रोजन हा रिमूव्ह होईल. अशा प्रकारची प्रक्रिया जर त्या ठिकाणी होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. म्हणजे काय होईल, एकतर एडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन या शब्दाचा अर्थ काय होतो तुमच्यासमोर मी लिहिलेला आहे. ओके, आता आपण काय करूयात, हे फिनॉल आहे आणि या फिनॉलचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. ठीक आहे, मग आता हे ऑक्सिडेशन कसं करायचं हे लक्षात घ्या तुम्ही. आता इथला H काढून टाकायचा आपल्याला, बरं का. बघा, OH मधला H निघून जातोय. हायड्रोजन निघून जाणे म्हणजे काय, हायड्रोजन निघून जाणे म्हणजे काय, हायड्रोजन निघून जाणे याचा अर्थ सुद्धा ऑक्सिडेशन होतो. त्याचबरोबर याच्या पॅरा पोझिशनला एक O मिसळायचा आहे. म्हणजे तुम्हाला ही रिॲक्शन सोपी लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक सांगितली. काय करायचं, ऑक्सिडेशन करतो म्हणजे काय करतो आपण, हायड्रोजनचा ॲटम काढून टाकतो. ओके, मग हा जो OH आहे ह्याच्यामधला एक H काढून टाका. त्याचबरोबर एक ऑक्सिजनचा ॲटम मिसळा, ॲड करा. कुठे ॲड करणार तुम्ही, या पॅरा पोझिशनला. म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन करा आणि इथं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन करा. म्हणजे दोन्ही गोष्टी वापरा आणि मग कसा प्रोडक्ट येतो हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. पहा, आता काय घेतलं आपण, हे रिंगला रिंग आहे. फक्त रिंग लिहा पहिल्यांदा. लिहिताना फक्त रिंग लिहा बरं का. मी थोडक्यात सांगतो रिॲक्शन लक्षात कसं ठेवायचं, जास्त विचार करू नका. आता काय आहे, इथं हे H आहे म्हणजे हा H निघून जाणार आहे आणि हा H जेव्हा निघून जातो तेव्हा O उरतो आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. म्हणजे या ठिकाणी आलं हे डबल बॉन्ड O. बघा बरं का, नीट ऐका बरं का व्यवस्थित. रिॲक्शन कशी होते नीट लक्षात ठेवायचं आहे. हां, काय करा तुम्ही लिहिताना, आता मी फक्त रिंग काढली पहिल्यांदा मुद्दा. हिथला H काढून टाकायचा आपल्याला. हा H गेला. तुम्हाला माहित आहे हायड्रोजन काढून टाकणे म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन. आता H निघून गेला आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, हा बॉन्ड इकडे आला, मग हा डबल बॉन्ड झाला, डबल बॉन्ड O. ठीक आहे, मग आता हा बॉन्ड इकडे आला म्हणजे हा बॉन्ड इकडे आला आणि हा बॉन्ड इकडे आला म्हणजे हा बॉन्ड इकडे आला. अशा प्रकारची हा बॉन्ड ह्याच्यावर येतो इथं आणि इथं O ॲड करायचा आपल्याला. समजलं का. आता हा बॉन्ड इकडे आला की हा बॉन्ड इकडे येतो आणि मग हो का. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य, एक O इथे ॲड करा, डबल बॉन्ड O झालं. समजलं का. बघा, फार सोपं आहे आणि जास्त विचार करत असतो काय, कसं होतं, मेकॅनिझम कसं आहे, जास्त विचार थोडक्यात लक्षात ठेवा. आपल्या अभ्यासक्रमाला रिॲक्शन थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामुळे त्याचा जास्त विचार करू नका. ह्याच्यामधला H काढून टाका, इथं O उरला, डबल बॉन्ड O लिहा. एक O मिसळा पॅरा पोझिशनला. हे OH आहे, हे आर्थो, हे मेटा, हे पॅरा आणि पॅरा पोझिशनला एक O, डबल बॉन्ड O लिहा आणि मग इथं डबल बॉन्ड आणि इथं डबल बॉन्ड करा. बस, तर या दोन ठिकाणी डबल बॉन्ड करा. आता प्रत्येकाची व्हॅलन्सी पूर्ण झाली, संपलं. कळलं का. म्हणजे ह्या 3 बॉन्डमधला एक बॉन्ड कमी होतो तर तिथं 2 उरले, ते 2 लिहा. इतकंच लक्षात ठेवा. हो का. OH मधला एक H काढा आणि डबल बॉन्ड O लिहा. ठीक आहे. पुन्हा पॅरा पोझिशनला एक O जोडा म्हणजे डबल बॉन्ड O जोडा आणि इकडे डबल बॉन्ड करा. संपलं. असं लक्षात ठेवा. थोडक्यात रिॲक्शन लक्षात येईल. संपलं. आणि मग या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, हा कोण आहे तुमचा, हा आहे फिनॉल आणि हा आहे तुमचा पॅराबेन्झोक्विनोन. पॅराबेन्झोक्विनोन म्हणायचं. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणची ही रिॲक्शन आणि अशा प्रकारे या ठिकाणचा हा प्रोडक्ट आहे. तुम्ही जर फिनॉलला उघडं ठेवलात
तर फिनॉलचं काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय आणि फिनॉलचं रूपांतर एका डार्क रंगाच्या कंपाऊंडमध्ये होतो आणि तो डार्क रंगाचा कंपाऊंड जो असतो तो आहे डार्क कलर्ड मिक्सचर. डार्क रंगाचा मिक्सचर त्या ठिकाणी सावकाश सावकाश तयार होतो. अशा प्रकारचा हा पॉईंट या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलं, ऑक्सिडेशन. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, या फिनॉलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी तुम्ही का वापरलं, तुमच्याकडे पर्याय दोन आहे. नंबर एक हे आहे क्रोमिक अनहायड्राईड, ह्याला काय म्हणतात क्रोमिक अनहायड्राईड किंवा क्रोमियम ट्रायऑक्साईड किंवा क्रोमिक ॲसिड, वेगवेगळे नाव आहे. ते पुस्तकातलं नाव आहे क्रोमिक अनहायड्राईड तुमच्या महाराष्ट्र बोर्डाच्या. ओके, हे वापरा. किंवा ऑर म्हणले हे आहे सोडियम डायक्रोमेट इन द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सोडियम डायक्रोमेट इन द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड याचा आपण वापर केला तर त्या ठिकाणी ऑक्सिडेशनची अभिक्रिया होते आणि फिनॉलचं रूपांतर पॅराबेन्झोक्विनोनमध्ये होतं. अशा प्रकारची ही फिनॉलची ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी होते थोडक्यात तुमच्यासमोर सांगितलं. आता नेक्स्ट रिॲक्शनला आपण सुरुवात करू. वाच करून घ्या. आता बघा या ठिकाणी, आता जी अभिक्रिया आपल्याला करायची आहे त्या अभिक्रियेचं नाव आहे कॅटालायटिक हायड्रोजनेशन. आता कॅटालायटिक हायड्रोजनेशन म्हणजे काय आपल्याला माहीत असलं पाहिजे. कॅटालायटिक हायड्रोजनेशन म्हणजे कॅटालिस्टच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोजन मिसळायचा आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट, आणि तो कॅटालिस्ट कोण आहे, निकेल. सो इन दिस केस ॲडिशन ऑफ हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ निकेल ॲज अ कॅटालिस्ट, त्याला म्हणलं आपण कॅटालिटिक हायड्रोजनेशन. पहा इथे लिहिलं वाटलं मी, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट, आणि तो आहे इथं निकेल. ओके, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट, आणि या ठिकाणचा जो कॅटालिस्ट आहे तो निकेल आहे. ओके, एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, हायड्रोजन मिसळायचं आहे. मग हायड्रोजन तुम्ही कुठे मिसळणार, हायड्रोजनची ॲडिशन कुठे करणार. बाबांनो, आपण जेव्हा फिनॉल घेतो, फिनॉलमधली जी बेन्झीन रिंग आहे त्याच्यामध्ये 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. पहा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. अशा प्रकारचे एकूण 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत. ठीक आहे, तर ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस तुम्हाला त्या ठिकाणी काय मिसळायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे. एक लक्षात ठेवा, ह्या प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन ऑलरेडी आहे. फिनॉल आहे ना, इथं एच आहे, इथं एच आहे, इथं एच आहे, इथं एच आहे, इथं एच आहे. प्रत्येक कार्बनवरती म्हणजे 5 कार्बनवरती 5 हायड्रोजन्स ऑलरेडी आहेत. आणखीन हायड्रोजन्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक 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 एच ॲड करायचा आहे. आणि हायड्रोजनची होणारी जी ॲडिशन आहे इट इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग आता ॲडिशन कशी करणार तुम्ही पहा. हे बघा, हे उत्तर लिहिलं आपण, ही आपली रिंग आहे. ठीक आहे, रिंगला रिंग लिहिलं आपण. ठीक आहे, वरी काय आहे, ओ एच आहे. ठीक आहे, आता काय होतं बघा, एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा हायड्रोजनची ॲडिशन करता तेव्हा डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होत असतं. हायड्रोजनची ॲडिशन तुम्ही कुठं केली अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तेव्हा त्या ठिकाणचा डबल बॉन्ड जो असतो त्या डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होत असतं. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की त्या ठिकाणी जे सॅच्युरेशन असेल, सॅच्युरेशन त्याचं रूपांतर अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये होतं. म्हणजे कसं होतं तुम्हाला माहीत आहे त्या ठिकाणी, म्हणजे डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं, हे त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके, पहा आता या ठिकाणी काय होईल पहा, 6 एच आहे हो का, हिथं 2 मिसळा, हिथं 2 मिसळा आणि हिथं 2 मिसळा. हिथं ऑलरेडी एक ओ एच आहे, हिथं एक एच मिसळला आणि हिथं ऑलरेडी एक एच आहे, अजून एक मिसळला हो का. हा ना, प्रत्येक ठिकाणी एक आहे ऑलरेडी, प्रत्येक ठिकाणी एक एक एच आहे. हे 5 आणि इथे एक 6, असे 6 एच ऑलरेडी आहेत. आपण 2 मिसळू आता हो का. ह्या ठिकाणी 2 मिसळा, एक आणि एक 2 मिसळले. आता कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस इथं एक मिसळा, म्हणजे परत हिथं एक आणि हिथं एक आहे का. परत इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस हिथं एक, म्हणजे हिथं एक मिसळा आणि हिथं एक, संपलं. अशा प्रकारची रिॲक्शन आणि अशा प्रकारचा प्रोडक्ट, आणि डबल बॉन्ड निघून गेला, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड झाला. हे असं लिहित बसण्यापेक्षा
ह्याच्याहून सोपं मी सांगतो, हे असं लिहित बसण्यापेक्षा ऑर इथं लिहितो काढलं, ऑर हे रिंग लिहायला आहेत असं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2-2 यायचे आले आणि इथं OH द्यावा, संपलं. असं लिहा. हे असं काढण्यापेक्षा असं लिहायला चालतंय. आणि या ठिकाणी जेव्हा तुम्ही कॅटालिटिक हायड्रोजनेशन केलात, म्हणजे काय केलात तर तुम्ही त्या ठिकाणी हायड्रोजनची ॲडिशन केलात. पण एक वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे, त्या ठिकाणी होणारी हायड्रोजनची ॲडिशन ही कुठं होते? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड 3 आहे, तर 3 बॉन्डच्या अक्रॉस 6 H मिसळायचे येते. मग 3 2 6 घेतलं, 3 2 6 हायड्रोजन मिसळले आपण, संपलं. आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये झालं. अशा प्रकारची आपली संपूर्ण अभिक्रिया. ह्याचं नाव काय? फिनॉल. आणि ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झॅनॉल. इथे लिहितो मी सायक्लोहेक्झॅनॉल, वाटल्यास हे पुसतो. सायक्लोहेक्झॅनॉल हा प्रोडक्ट त्या ठिकाणी आला, संपलं. तर अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया आपल्यासमोर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण जर फिनॉलचं कॅटालिटिक हायड्रोजनेशन केलं तर त्याच्यापासून काय प्रोडक्ट येतो तो प्रोडक्ट तुमच्या समोर आहे, संपलं. पॉज करून लिहा. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एकूण 3 रिॲक्शन घेतल्या. पहिल्या रिॲक्शनमध्ये काय केलं? फिनॉलचं सल्फोनेशन केलं ॲट 373 केल्विन. तयार झाला प्रोडक्ट पॅराफिनॉल सल्फॉनिक ॲसिड. म्हणजे त्या ठिकाणी फिनॉलची अभिक्रिया आपण जेव्हा सल्फ्युरिक ॲसिडसोबत करतो ॲट हाय टेम्परेचर 373 केल्विन, तेव्हा फिनॉलच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजनचा ॲटम फक्त एक हा SO3H ग्रुपनं रिप्लेस होतो आणि तयार होतो पॅराफिनॉल सल्फॉनिक ॲसिड. दुसरी अभिक्रिया आपण घेतली, त्याला म्हणलं आपण ऑक्सिडेशन. बाबांनो, ऑक्सिडेशन म्हणजे काय करतो आपण? हायड्रोजन काढून टाकतो आणि ऑक्सिजन मिसळतो. दोघांचा अर्थ एकच आहे. आपण फिनॉल घेतलं, फिनॉलमध्ये काय केलं? OH मधला एक H काढून टाकला आणि त्या फिनॉलच्या पॅरा पोझिशनला एक O ॲड केला. अशा प्रकारे वरच्या बाजूला डबल बॉन्ड O, खालच्या बाजूला डबल बॉन्ड O, आणि त्या ठिकाणी 3 डबल बॉन्डचं रूपांतर 2 डबल बॉन्डमध्ये झालं. ते 2 डबल बॉन्ड आपण लिहिलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी फिनॉलचं आपण जर क्रोमिक अनहायड्राईड किंवा सोडियम डायक्रोमेट इन द प्रेझन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड जर आपण केलं ऑक्सिडेशन तर पॅरा बेन्झोक्विनोन नावाचा प्रोडक्ट ओके तयार त्या ठिकाणी झाला. आणि तिसरी अभिक्रिया जी केली आपण आहे का, त्या ठिकाणचा प्रोडक्ट तुम्हाला माहीत आहे. ओके, आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं वाक्य की आपण जेव्हा या फिनॉलचं कॅटालिटिक हायड्रोजनेशन करतो, म्हणजे एखाद्या कॅटालिस्टच्या सानिध्यामध्ये हायड्रोजनची आपण जर ॲडिशन केली, निकेल हा कॅटालिस्ट आहे, तर त्या ठिकाणी हायड्रोजनची ॲडिशन होते. हायड्रोजनची ॲडिशन ही कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस होते आणि तिन्ही डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं आणि अशा प्रकारे फिनॉलपासून सायक्लोहेक्झॅनॉल तयार होतो. धन्यवाद.